सत्य असेल तेच दिसेल. झेडपी बांधकाम विभागात धुळे एसीबीचा सापळा. सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ, 2 अधिकारी रंगेहात. धुळे एसीबीची धडक कारवाई. झेडपी बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, 2 अधिकारी जेरबंद. बिल मंजुरीसाठी 7,000ची लाच. धुळे एसीबीनं 2 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई करत चाळीसगाव येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील 1 वर्ग च्या उपविभागीय अभियंत्याला आणि त्याच्या सूचनेवरून लाच स्वीकारणाऱ्या एका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला 7,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या मित्रानं मौजे दहिवत तालुका चाळीसगाव इथं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण केलं होतं. या कामाच्या सुमारे 10,47,000 रुपयांच्या मंजूर बिलाची पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित उपविभागीय अभियंत्यानं बिलाच्या 1% प्रमाणात 10,500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 7,000 रुपये देण्याचं निश्चित झालं. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच धुळे एसीबीच्या पथकानं आज पडताळणी करून सापळा रचला आणि उपविभागीय अभियंत्याच्या सांगण्यावरून सदर लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधित अभियांत्रिकी सहाय्यकाला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही संशयित अधिकाऱ्यांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.